तर आम्ही बापाशी, मुलाशी, तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांशी भिडू, चिंता करू नका, आता भिडतो आहोत, असं संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटलंय। तुमच्याकडे मोदी आणि शहांची कवच कुंडलं आहेत, ज्या दिवशी ही कवच कुंडलं निघतील तेव्हा तुमची भिडण्याची भाषा बंद होईल, असंही राऊत म्हणतायत। तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांशी देखील आम्ही भिडू, असं थेट आव्हान संजय राऊत देत आहेत। तुमच्याकडे मोदी आणि शहांची कवच कुंडलं आहेत, मात्र ती कवच कुंडलं निघाली की तुमची भिडण्याची भाषा बंद होईल, असं देखील राऊतांनी म्हटलंय। आम्ही बापाशी आणि मुलाशीही भिडू, असंही राऊतांनी म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर श्रीकांत शिंदे यांच्यावरती उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यानंतरच संजय राऊत यांनी देखील पलटवार केलाय। आम्ही बापाशी आणि मुलाशी देखील भिडू, तसेच तुमच्या गुंडांशी आणि पोलिसांसोबत देखील भिडू, असं राऊत म्हणतात। तुमच्याकडे मोदी शहांची कवच कुंडलं आहेत, मात्र ती निघाल्यानंतर तुमची भिडण्याची भाषा बंद होईल, असंही राऊतांनी म्हटलंय। तो साहेब जे वक्तव्य त्यांच्या चिरंजीवाविषयी केलंय, त्यांच्या चिरंजीवाचे प्रताप काय आहेत हे एकदा आपल्या वडिलांनी समजून घ्यावेत। मंत्रालयातल्या प्रशासनावर, ठेकेदारांवर ज्या पद्धतीची अरेरावी हे चिरंजीव करतायत, राज्याच्या इतिहासामध्ये वर्षा बंगल्यातून अशी दादागिरी कधी झाली नव्हती। जर मुख्यमंत्री 40% आहेत मिस्टर, तर त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत। वर्षा बंगल्यावरती लुटीचा माल गोळा होतो आणि ते मोजण्याचं काम चिरंजीव आणि त्यांची टोळी करते, सगळ्यांना माहिती आहे। ठेकेदारांना धमकावतंय कोण? पोलिसांना, IAS अधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यातून धमकावण्याचं काम हे त्यांचे चिरंजीव करतायत।